उत्तर 2 लॉर्ड रिपन. स्पष्टीकरण 1881 चा कारखाना कायदा लॉर्ड रिपनच्या काळात मंजूर झाला. 366 खान अब्दुल गफार खान ज्यांना बादशहा खान वाक्य जाई त्यांचे संयुक्त राष्ट्र काय खरे नाही? उत्तर 3 क. स्पष्टीकरण अब्दुल गफार खान हे वायव्य सरहद्द प्रांतातील पश्तून नेते होते आणि खुदाई खिदमतगार चळवळीचे संस्थापक होते. त्यांनी भारताच्या फाळणीसाठी गांधींना दोष दिला नाही. 367 हैदराबादचा शेवटचा निजाम शासक कोण होता? उत्तर 4 मीर उस्मान अली खान. स्पष्टीकरण मीर उस्मान अली खान हे हैदराबाद संस्थानाचे शेवटचे शासक निजाम होते. 368 मुंबई येथील गेटवे ऑफ इंडियाची रचना कोणत्या वास्तुकाराने केली होती? उत्तर 1 जॉर्ज व्हीट. स्पष्टीकरण मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाची रचना ब्रिटिश वास्तुविशारद जॉर्ज व्हिटेट यांनी केली होती. 369 दक्षिण आफ्रिकेतील खालीलपैकी कोणती रेल्वे स्टेशनवर प्रथम श्रेणीच्या डब्यातून निघून जावे यावर गांधीजींना खाली खाली ढकलण्यात आले? उत्तर 2 पीटरमारिट्झबर्ग. स्पष्टीकरण महात्मा गांधींना दक्षिण आफ्रिकेतील पीटरमारिट्झबर्ग रेल्वे स्टेशनवर प्रथम श्रेणीच्या डब्यातून हलण्यास नकार दिल्याने ट्रेनमधून खाली फेकण्यात आले. 370 भारतीय सैनिकी नेतृत्वाचे गो चीन युद्धाचे शाही ओपीएम सुरू राहून ओपीएम आयात चालूच राहील? उत्तर 1 इंग्रज. स्पष्टीकरण इंग्रजांनी ब्रिटिशांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या घोषणेत म्हटले होते की चीन युद्धासाठी शाही अफूचे कारखाने चालू राहतील आणि अफूची आयात सुरूच राहील. 371 प्रथम ब्रिटिश या संस्थळांचे आणि अंतिम अध्यक्ष अनुक्रमे आणि होते? उत्तर 4 यापैकी नाही. स्पष्टीकरण प्रश्नात एका विशिष्ट संस्थेच्या पहिल्या आणि शेवटच्या अध्यक्षांबद्दल विचारले आहे, परंतु या प्रश्नासाठी दिलेल्या मजकुरात संस्थेचा स्पष्ट उल्लेख नाही. 372 महाराष्ट्राची पूर्व चौकून 1855 उठाव हा भारताच्या शोधासाठी? उत्तर 4 यापैकी नाही. स्पष्टीकरण प्रश्नात महाराष्ट्राच्या पूर्वेकडील जिल्ह्यांमध्ये 1857 च्या उठावाच्या नेतृत्वाबद्दल विचारले आहे, परंतु नेत्यांची नावे पर्यायांमध्ये दिलेली नाहीत. 373 ब्रिटिश नियमांपैकी कोणता कायदा संमत केला ज्याद्वारे लोकांच्या अभिव्यक्ती महिलांवर प्रथमच सरकारचे निर्बंध लावले गेले आणि पोलिसांचे अधिकार वाढवले गेले? उत्तर 1 प्रेस ऍक्ट 1919. स्पष्टीकरण 1919 च्या प्रेस कायद्याने लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध लादले आणि पोलिसांचे अधिकार वाढवले. 374 20 जानेवारी 1760 रोजी वांडिवाशच्या लढाईत इंग्रज सैन्याने खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखालील लष्कराने युद्धात मात केली? उत्तर 1 सर आयरकूट. स्पष्टीकरण 20 जानेवारी 1760 रोजी वांडिवॉशच्या लढाईत सर आयरकूट यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश सैन्याने फ्रेंच सैन्याचा पराभव केला. 375 इ. स. 1857 च्या उठावात चळवळ व निजाम यांनी भाग घेतला तर उठाव चालवली असे हा गव्हर्नर जनरल म्हणाला? उत्तर 4 लॉर्ड कॅनिंग. स्पष्टीकरण तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग यांनी सांगितले की जर सिंधिया आणि निजाम यांनी 1857 च्या उठावात भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता. 376 हैदराबाद संस्थानाशी संबंधित विधान सत्य आहेत? उत्तर 2 अ ब क. स्पष्टीकरण 1 अ हैदराबादची स्थापना निजाम उल मुल्क असफ जाह यांनी केली. 2 ब राज्याची स्वतःची रेल्वे, सैन्य, टपाल सेवा आणि हवाई व्यवस्था होती. 3 क ऑपरेशन पोलो हे हैदराबाद राज्याचे भारतात एकीकरण करण्याशी संबंधित आहे. आणि 4 ड हैदराबाद राज्य विलिनीकरणाच्या सशस्त्र मोहिमेला ऑपरेशन विजय नव्हे तर ऑपरेशन पोलो असे म्हटले गेले. म्हणून विधाने अ ब आणि क सत्य आहेत. 377 वॉरन हेस्टिंग्जच्या कारकिर्दीत 1772 ते 85 पुढीलपैकी कोणती गाजलेली प्रकरणे घडली होती? उत्तर 4 अ ब क आणि ड. स्पष्टीकरण सर्व उल्लेखित प्रकरणे रोहिलखंड प्रकरण, नंदकुमारची फाशी, चैतसिंग प्रकरण आणि अवधच्या बेगमांचे प्रकरण वॉरेन हेस्टिंग्जच्या कारकिर्दीत घडले. 378 खानदेशातील भिल्लांनी ब्रिटिश राजवटीस विरोध केला होता कारण? उत्तर 4 यापैकी नाही. स्पष्टीकरण प्रश्नात खानदेशातील भिल्लांनी ब्रिटिश राजवटीला विरोध का केला याची कारणे विचारली आहेत, परंतु प्रतिमेत पर्याय दिलेले नाहीत.
2. हिंदू विज्ञानी समाजाची स्थापना कोणी केली? उत्तर 2. गजाननराव वैद्य. हिंदू नियामक संस्थाची स्थापना गजाननराव वैद्य यांनी केली होती. 3. साने गुरुजी मूळ गावी जन्म. उत्तर 2. पालगड. सानेजी पांडुरंग सदाशिव साने जन्म रत्नागिरी पालगड गावीही. 4. क्रांतिकारी पाटील जन्मस्थान सांगली सिंह आहे. उत्तर 4. कोतमूळ. क्रांतिसिनी नाना पाटील मूर्ती जन्मस्थान सांगली बोलकी कोतळ हे आहे. AI प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात. अचूकतेसाठी पुन्हा तपासा. उत्तर 3. मेघाजी लोखंडे. 1874 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी लोकत नारायण मेघाखंडे यांच्यामार्फत सत्यशोधक समाजाची शाखा मुंबई सुरू केली. 2. हिंदू संत ज्ञानेश्वरांचे समाधीस्थळ. 5. संत ज्ञानेश्वरांचे समाधीस्थळ कोठे आहे? पुरजी. P. 1. उत्तर 1. आळंदी. संत ज्ञानेश्वरांच्या समाधीस्थळ आळंदी येथे आहे. 6. खालीलपैकी कोणते ठिकाण हे संत तुकारामांचे समाधीस्थान आहे? चिंदपूरजी. P. 11. उत्तर 4. देहू. संत तुकारामांचे समाधीस्थान देहू येथे आहे. 7. विनोबा भावे जन्मजात कोणत्या जिल्ह्यात? कि. दुर्वी 11. उत्तर 3. रायगड. विनो भावे जन्म रायगड गडगड. 8. न्यायमूर्ती रानडे जन्मभूमी कोणती? नाशिक पो. 2011. उत्तर 2. निफाड. न्यायमूर्ती रानडे जन्मभूमी निफाड येथे आहे. 9. संत ज्ञानेश्वर पूर्वीचे गाव कोणते? उत्तर 3. आपेगाव. संत ज्ञानेश्वर पूर्वीचे गाव आपेगाव आहे. 10. शिवथरघळ कोणाशी संबंधित आहे? उत्तर 2. संत रामदास. शिवथरघळ हे संत रामदास यांच्याशी संबंधित आहेत. संत तुकाराम महाराज जन्मभूमी कोणती? उत्तर 3. देहू. संत तुकाराम महाराज जन्मभूमी देहू येथे आहे. 12. भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? मुंबई 1. उत्तर 2. संत ज्ञानेश्वर. भावार्थ दीपिका हा ग्रंथ संत ज्ञानेश्वर यांनी लिहिला. 13. संत गजानन महाराज महाराज शेगाव हे कोणत्या मार्गावर आहे? नदी मुंबई पो. 18. उत्तर 3. बुलढाणा. संत गजानन महाराज महाराज शेगाव हे बुलढाणा आहे. 14. गीता रहस्य हा भगवद गीतेवरील टीकात्मक ग्रंथ कोणी लिहिला? ठाणे शहर पो. 14. उत्तर 3. बाळ गंगाधर टिळक. गीता रहस्य हा ग्रंथ बाळ गंगाधर टिळक यांनी लिहिले. 15. स्वामी विवेकानंद व्यासपीठ नाव काय? सत्येंद्रनाथ 1. उत्तर 3. नरेंद्र दत्त. स्वामी विवेकानंद मौलिक नाव नरेंद्र दत्त होते. 16. वेदोक्त प्रकरणाशी संबंधित समाजसुधारक? तो फौ. 14. उत्तर 1. शाहू महाराज. वेदोक्त प्रकरणाशी संबंधित समाजसुधारक शाहू महाराज आहेत. 17. या संताच्या काव्यरचना दोहे या नावाने प्रसिद्ध आहे? बँकसमन मुंबई SIPF 14. उत्तर 2. संत कबीर. संत कबीर यांच्या काव्यरचना दोहे या नावाने प्रसिद्ध आहेत. 18. त्यांना आपण राष्ट्र तुकडोजी महाराज ओळखतो? उत्तर 1. रामटेक. महाकवी कालिदासांचे भूतपूर्व लोकशाही रामटेक येथे आहे. 20. या महाराष्ट्रीय संत अभंग रचनांचा समावेश शीख बांधवांच्या पवित्र धर्मग्रंथात आहे. उत्तर 3. संत नामदेव.
संत नामदेव यांच्या अभंगांच्या रचनांचा समावेश शीख बांधवांच्या पवित्र धर्मग्रंथात आहे. 21. महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय? उत्तर 2. आत्मवृत्त. महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे आत्मचरित्राचे नाव आत्मवृत्त आहे. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात. उत्तर 3. चौंडी. अहमदनगर सुंदर चौंडी हे ठिकाण अहिल्यादेवी होळकर हे जन्मस्थान आहे. 23. नटसम्राट नाटकाचे लेखक. उत्तर 2. वि. वा. शिरवाडकर. नटसम्राट या नाटकाचे लेखक वि. वा. शिरवाडकर विष्णू वामन शिरवाडकर आहेत. 24. डॉक्टर. बाबासाहेब यांनी धर्मांतराचा निर्णय कोठे ठेवला आहे? उत्तर 3. येवला. डॉक्टर. बाळासाहेबांनी 1935 मध्ये लोकशाही येथे धर्माचा निर्णय घेतला होता. 25. डॉक्टर. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. उत्तर 1. नागपूर. डॉक्टर. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी पहाटे येथील दीक्षांवर आपल्या अनुयायी विचार बौद्ध धर्म स्वीकारला. 26. केसरी वर्तमानपत्र कोणी सुरू केले? उत्तर 2. लोकमान्य टिळक. केसरी हे वर्तमानपत्र लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी 1881 मध्ये सुरू केले. 27. संत जनार्दन ताराबाई यांनी 1882 मध्ये स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिलेला आहे. हा ग्रंथ भारतातील आधुनिक स्त्रीवादी ग्रंथ मानला, ज्यामध्ये त्यांनी पुरुष आणि सामंजस्य सामाजिक भिन्न बाजू मांडली आहे. 29. डॉ. आंबेडकर यांच्या समाधीस्थळाचे नाव काय? उत्तर 3. चैत्यभूमी. डॉक्टर. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाचे नाव चैत्य सत्य आहे, जे मुंबईतील दादर चौपाटी स्थित आहे. 30. योग्य जोडलेली ओळख. उत्तर 3. राजाराम मोहन रॉय. आर्य समाज. आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली होती. राजाराम मोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती. 3. ही जोडणी योग्य आहे. इतर जोडे आहेत: गोपाळकृष्ण गोखले भारत सेवक समाज, महात्मा फुले, डॉक्टर. सत्यशोधक समाज, बी.आर. आंबेडकर स्वतंत्र मजूर पक्ष. 31. खालीलपैकी कोणते पुस्तक डॉ. आंबेडकर यांनी लिहिले नाही? उत्तर 2. पॉवर्टी अँड ॲन ब्रिटिश रूल इन इंडिया. पॉवर्टी अँड ॲन ब्रिटिश रूल इन इंडिया हे पुस्तक दादाभाई नौरोजी यांनी मांडले आहे. महाराष्ट्र ॲप लिंग्विस्टिक स्टेट थॉट्स ऑनलाईन पाकिस्तान आणि द प्रॉब्लेम ऑफ रुपी ही पुस्तके डॉक्टर. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले आहेत. 32. सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले? उत्तर 4. फुले. सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक महात्मा ज्योतिबा फुले यांनी तयार केले आहे. 33. चौकीचा आसूड हे पुस्तक कोणी तयार करेल? उत्तर 2. फुले. शेतकऱ्याचा आसूड हे पुस्तक महात्मा ज्योतिबा फुले यांनी मांडले आहे. 34. समाजाचा विरोध नाही, जुमानता मुले शिकविण्याचे कार्य केले. उत्तर 1. सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले समाजाच्या विरोधातील न जुमानता बालिका सुरू करणे आणि त्यांना शिकवण्याचे कार्य केले. 35. खाजगी मुलगी. उत्तर 4. फुले. महात्मा फुले यांनी पार्क केलेले ज्योतिषी भिडे वाड्यात प्रथम मुलींची स्कूल 1848 मध्ये सत्ता स्थापन केली. 36. कृषक समाज या स्थापनेचे भारताचे संस्थापक कोण? उत्तर 1. डॉक्टर. पंजाबराव देशमुख. पर्याय मध्ये नसले तरी योग्य उत्तर हेच. भारत कृषक समाजाचे संस्थापक डॉक्टर पंजाबराव देशमुख आहेत. पर्यायांमध्ये शाहू महाराज, ईश्वरचंद्र, महर्षी कर्वे, महात्मा फुले हे योग्य पर्याय. उत्तर डॉक्टर पंजाबराव देशमुख आहे. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात.
Answer 2. विनोबा भावे. 37. गीताई या ग्रंथाचे लेखक कोण? उत्तर 2. विनोबा भावे. गीताई हा ग्रंथ विनोबा भावे यांनी लिहिला होता. 38. महात्मा फुले यांना फुले दाता विचारवंत कोण? उत्तर 2. थॉमस पेन. महात्मा फुले यांच्यावर थॉमस पेन यांच्या विचारांचा प्रभाव होता. 39. डॉक्टर आंबेडकर यांनी कोणत्या मंदिरात सत्याग्रह केला होता? उत्तर 3. काळाराम धारदार. डॉक्टर आंबेडकर यांनी नालाराम मंदिरात सत्याग्रह केला होता. 40. रीडर्स इन हिंदुइझमचे लेखक कोण? उत्तर 4. डॉक्टर आंबेडकर. रीडर्स इन हिंदुइझम या ग्रंथाचे लेखक डॉक्टर आंबेडकर आहेत. 41. कर्मवीर कोणाला म्हणतात? उत्तर 1. भाऊराव पाटील. भाऊराव पाटील यांना कर्मवीर असे म्हटले आहे. 42. चवदार तळे कोठे आहे? उत्तर 4. महाड. चवदार तळे महाड येथे आहे. 43. डॉक्टर आंबेडकर यांनी सत्याग्रह 1927 कोठे केला? उत्तर 3. चवदार तळे महाड. डॉक्टर आंबेडकर यांनी 1927 मध्ये चवदार तळे महाड येथे सत्याग्रह केला. 44. गाडगे बाबांना खराट्याचा बादशहा कोणी म्हटले आहे? उत्तर 4. डॉक्टर आंबेडकर. डॉक्टर आंबेडकर यांनी गाडगे बाबांना खराट्याचा बादशहा म्हटले होते. 45. त्यांना महाराष्ट्राचे चंद्र ईश्वर विद्यासागर म्हणतात. उत्तर 2. विष्णुशास्त्री पंडित. विष्णुशास्त्री पंडित त्यांना महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागर म्हणतात. 46. यमुना पर्यटन कादंबरीत कोणाच्या समस्या मांडल्या आहेत? उत्तर 2. विविधांच्या. यना पर्यटन या कांबरीत विधवांच्या समस्या मांडल्या आहेत. 47. वारकरी चळवळीचा पाया कोणी घातला? उत्तर 1. संत ज्ञानेश्वर. संतेश्वर ज्ञान यांनी वारकरी चळवळीचा पाया घातला. 48. एकमेका सुविधा करू अवघे धरूनथ. हा संदेश कोणाचा आहे? उत्तर 2. संत तुकाराम. एकमेका सुरक्षा करू अवघे धरू सुपंथ हा संदेश संत तुकाराम आहे. 49. अमृतानुभव हा ग्रंथ कोणी लिहिलेला? उत्तर 2. संत ज्ञानेश्वर. अमृतानुभव हा ग्रंथ संत ज्ञानेश्वर यांनी लिहिला. 50. कृष्णाकाठ हा ग्रंथ कोणी लिहिलेला? उत्तर 3. यशवंतराव खासदार. कृष्णकाठ या ग्रंथाचे लेखक यशवंतराव फायदे आहेत. 51. बालक उत्तरत प्रसिद्ध होणार. उत्तर 4. नियतकालिक. पृथक नीती प्रसिद्ध प्रकाशनाला नियतकालिक म्हणतात. 52. स्वयंसेवक संघाचे संस्थापक म्हणून राष्ट्रीय निर्देशांक. उत्तर 4. डॉक्टर केशव हेडगेवार. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर केशव हेडगेवार आहेत. 53. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठाची स्थापना कोणी केली? उत्तर 4. महर्षी कर्वे. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी SNDT विद्यापीठाची स्थापना महर्षी कर्वे यांनी केली. 54. माझे जन्मठेप हे आत्मचरित्र कोणी तयार केले? उत्तर 2. वीर सावरकर. माझी जन्मठेप हे आत्मचरित्र वीर सावरकर यांनी नियुक्त केले. 55. कुटुंब नियोजनाचा पुरस्कार करणारे समाज सुधारक कोण? उत्तर 2. र.धो. कर्वे. कुटुंब नियोजनाचा पुरस्कार करणारे समाज सुधारक र.धो. कर्वे रघुनाथ धोंडो कर्वे होते. 56. शंकात अस्वस्थता शास्त्रात पदवी घेणारी पहिली भारतीय महिला कोण? उत्तर 2. आनंदीबाई जोशी. राहुलबाई आनंदी जोशी. 57. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर चालू खुले व्हावे म्हणून जनमत संघटित करणारे व विठ्ठल मंदिरानंतर प्राणांतिक उपोषण करणारे व्यक्तिमत्व कोणते? उत्तर 3. साने गुरुजी. साने गुरुजी यांनी पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी उघडे व्हावे म्हणून जनमत संघटित केले व उपोषण केले. 58. कुरोग्यांच्या पुनर्वसनाच्या महान कार्यकारिणी संयुक्त राष्ट्रसंघाने 198च्या मानवी हक्काचे मानकरी? उत्तर 2. बाबा आमटे. बाबा आमटे आरोग्याच्या पुनर्वसना 8 कुष्ठकर्ते यांना कार्यकर्ता 198चा संयुक्त राष्ट्राचा मानव अधिकार कारणीभूत होता. 59. सत्यशोधक समाज कोणी केला? उत्तर 1. फुले. सत्यशोधक समाजाची स्थापना फुले यांनी केली. 60. खालीलपैकी कोणती एक महात्मा फुले साहित्यकृती आहे? उत्तर 3. तृतीय रत्न. तृतीय रत्न ही महात्मेवादी साहित्यकृती आहे. 61. शाहू महाराज यांनी आपल्या मागासवर्गीयांसाठी किती जागा ठेवल्या आहेत? उत्तर 3. 5% शाहू महाराज यांनी आपल्या मागासवर्गीयांसाठी 50% जागा राखून ठेवल्या आहेत. 62. गुलामगिरी या मुख्य लेखक कोण आहेत? उत्तर
3 ज्योतिबा फुले. गुलामगिरी या मुख्य लेखक ज्योतिबा फुले, महात्मा फुले आहेत. 63 पतितपावन मंदिर कोणी निर्माण केले? उत्तर 3 वीर सावरकर. पतितपावन मंदिराची स्थापना वीर सावरकर यांनी केली. 64 राजर्षी शाहू महाराजांनी राष्ट्राचा वापर केला? उत्तर 2 लोककल्याण. राजर्षी शाहू महाराजांनी लोककल्याणासाठी वापरला. 65 सेवा सदन आश्रमाची स्थापना कोणी केली? उत्तर 2 रमाबाई रानडे. आपल्या सेवा सदन आश्रमाची स्थापना रमाबाई रानडे यांनी केली. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात. अचूकतेसाठी पुन्हा तपासा. होईल. 1899 मध्ये राष्ट्रभक्त समूहाची स्थापना करण्यात आली, ज्याची प्रकट शाखा मित्रमेळा होती. याचे जगाचे 1904 मध्ये अभिनव भारत असे नामकरण. 68 मुकनायक पाक्षेक. उत्तर 1 डॉक्टर आंबेडकर. मुकनायक हे पाक्षिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले. 69 फकीरा कादंबर लेखक. उत्तर 3 अण्णाभाऊ साठे. फकीरा या कादंबरी लेखक अण्णाभाऊ साठे आहेत. 70 सार्वजनिक कामची स्थापना. उत्तर 1 ग वा जोशी. सार्वजनिक कामकाजाची स्थापना गणेश वासुदेव जोशी, सार्वजनिक काका यांनी केली. 71 तलाठी शाळांची स्थापना. उत्तर 2 शाहू महाराज. शाहू महाराज यांनी तलाठी शाळांची स्थापना केली. 72 1 ऑगस्ट 1920 चे शांत. उत्तर 3 बाळ गंगाधर टिळक. 1 ऑगस्ट 1920 ला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक सोडवले. 73 पसायदानाचे लेखक. उत्तर 2 संत ज्ञानेश्वर. पसायदानचे लेखक संत ज्ञानेश्वर आहेत. 74 सत्यशोधक समाजाची स्थापना. उत्तर 2 1873 महात्मा फुले यांनी 1873 साली सत्यशोधक समाजाची स्थापना केली. 75 शारदा सदनची स्थापना. उत्तर 2 पंडिता रमाबाई. स्त्री शिक्षणासाठी शारदा सदन ही संस्था पंडिता रमाबाई यांनी निर्माण केली. 76 लोकहितवादी. उत्तर 3 गोपाळी देशमुख. लोकवादी म्हणजे गोपालहरी देशमुख. 77 महात्मा पदवी. उत्तर 1 मुंबईचे नागरिक. ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी मुंबईच्या नागरिकांनी दिली. 78 पहिली अस्पृश्य परिषद. उत्तर 1 कोल्हापूर. 22 मार्च 1920 साला डॉक्टर. 79 रयत शिक्षणाचे कार्य. उत्तर 2 कर्मवीर भाऊराव पाटील. रयत शिक्षणाच्या स्थानाचे शिक्षण प्रसाराचे कार्य कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केले. 80 डिप्रेस क्लास यांची स्थापना. उत्तर 3 वी रा शिंदे. डिप्रेस क्लास यांची स्थापना महर्षी विठ्ठल रामजी विकास यांनी केली. 81 हिंदू म्हणून मरणार नाही. उत्तर 3 येवला. विप्रुष हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही, ही घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी येथे केली. 82 डॉक्टर आंबेडकरांचा जन्म. उत्तर 3 इंदोर मोगू. डॉक्टर बाबासाहेबांचा जन्म इंदोरजवळ महू येथे. 83 मराठीतील पहिले वृत्तपत्र. उत्तर 3 दर्पण. मराठीतील पहिले वृत्तपत्र दर्पण हे आहे. 84 सामाजिक आणि राजकीय चळवळ. उत्तर 4 जी आगरकर. सामाजिक सुधारणे विध्वनी चळवळ निरुपयोगी आहे, गोपाळ गणेश आगर हे विधान आहे. 85 महावतने रद्द करा. उत्तर 2 1918 राजा शाहू महाराजांनी 1918 मध्ये महावतने रद्द केली. 86 अहिल्याश्रमाची स्थापना. उत्तर 2 विठ्ठल रामजी तंत्रज्ञान. सन 1923 मध्ये अहिल्याश्रमाची स्थापना विठ्ठल रामजी विकसित केली. 87 डॉक्टर आंबेडकरांना डॉक्टर ऑफ सायन्स पदवी. उत्तर 1 दी प्रॉब्लेम्स ऑफ रुपी. डॉक्टर
बाबासाहेब आंबेडकरांना 1923 मध्ये लंडन विद्यापीठ दी प्रॉब्लेम्स ऑफ रुपी या प्रबंधाने डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी दिली. 88 स्वामी विवेकानंदांचा जन्म. उत्तर 1-1-2 जानेवारी 1863. स्वामी विवेकानंदांचा जन्म 12 जानेवारी 1863. 89 कमवा व शिका संकल्पनेचे जनक. उत्तर 4 कर्मवीर भाऊराव पाटील. कमवा व शिका हे संकल्पनेचे जनक कर्मवीर भाऊराव पाटील आहेत. 90 स्वामी विवेकानंदांचे गुरु. उत्तर 4 रामकृष्ण परमहंस. स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस होते. 91 संत तुकडोजी महाराजांचा आश्रम. उत्तर 4 मोझरी. संत तुकडोजी महाराज गुरुकुंज आश्रम मोझरी येथे आहे. 92 हिंगणे येथील स्त्री शिक्षणाचे संस्थापक. उत्तर 1 म धोंडो केशव कर्वे. हिंगणे येथील स्त्री शिक्षणाचे संस्थापक महर्ष धोंडो केशव कर्वे हे आहेत. 93 सत्यशोधक मंडळाचे संस्थापक. उत्तर 2 हमीद दलवाई. मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक हमीद दलवाई होते. 94 चवदार ताळ्याचा सत्याग्रह. उत्तर 1 महाड. डॉक्टर आंबेडकर यांनी चवदार ताळ्याचा सत्याग्रह येथे केला. 95 शिख धर्म सुधारणेसाठी सभा. उत्तर 3 अमृतसर. शिख धर्म सुधारणेसाठी अमृत येथे सिंग सभा तयार करा. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात. अचूकतेसाठी पुन्हा बहिणा चौधरी यांनी त्यांच्या कविता अहिराणी बोलीभाषेत रचल्या, जी उत्तर महाराष्ट्रातील खानदेश बोलली जाते. 97 उमाजी घातक जन्म पुरंदर कोणत्या कोणत्या कारणासाठी. उत्तर 3 विवही. उमाजी बिही जन्म पुरंदर मध्ये किंवाडी या लढाई. 98 मूळशंकर हे यांचे नाव होते. उत्तर 4 स्वामी दयानंद सरस्वती. स्वामी दयानंद सरस्वती माहिती नावावळ शंकर होते. 99 हे पुणे सार्वजनिक प्रमुख सर्वाधिकारी सदस्य होते. उत्तर 4 जी दृश्य जोशी. गणेश वासुदेव जोशी ज्यांना सार्वजनिक ओळखले जाते हे पुणे सार्वजनिक प्रमुख संस्थापक सदस्य होते. 100 खालीलपैकी कोणत्या पहिल्या समाजाच्या सुधारकांनी शिक्षण उत्तेजित केले आणि प्रसार बलाबल केली. उत्तर 2 महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणासाठी प्रथम प्रयत्न केले. 101 समाजसुधार चळवळीची पताका कोल्हापुरात फडकविणारे होते. उत्तर 2 राजर्षी शाहू महाराज. राजर्षी शाहू महाराज यांनी राजकीय संस्था आणि सामाजिक संस्था, सामाजिक शिक्षण क्षेत्र अनेक कार्य केले. 102 आर्य महिला समाज स्त्री सुधारणांकरिता यांनी स्थापना केली. उत्तर 4 पंडिता रमाबाई. पंडमाबाई यांनी विकसितरित्या आणि शिक्षणासाठी आर्य महिला समाजची स्थापना केली. 103 जर देवाने अस्पृश्यता सहन केली तर त्याला मी देव मानणार नाही असे उद्गार कोणी काढले. उत्तर 1 लोकमान्य टिळक. डिस्परेट क्लासेसच्या मोठ्या प्रमाणात. लोकमान्य टिळकांनी जर देवाने अस्पृश्यता सहन केली तर त्याला मी देव मानणार नाही असे विधान केले होते. 104 मध्यभागांपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भात प्रथम रात्रशाळा सुरू केली. उत्तर 2 जयाबाई चौधरी. जयाबाई चौधरी यांनी विदर्भात प्रथम रात्रशाळा सुरू केली होती. 105 वेद परत चला विचार. त्यांच्या मते आर्य पॉवर विदेशी होते. त्यांनी दयानंद सरस्वतीच्या पुणे येथील मिरवणुका संरक्षणाचे मान्य केले. ते कोण. उत्तर 2 ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी दयानंद सरस्वती यांच्या मिरवणुकीत संरक्षणाची व्यवस्था केली होती. 106 पुढीलपैकी कोणती व्यक्ती असे म्हणाली की पुराणे म्हणजे स्वार्थी आणि अज्ञानी लोक लिखित होय. उत्तर 4 स्वामी दयानंद सरस्वती. स्वामी दयानंद सरस्वती यांनी पुराण टीका करताना हे विधान केले होते. 107 म ज्योतिबा फुल्यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षण सोयी अशी अनेक समस्यांबाबत निर्णय घेतला. उत्तर 2 हंटर कोण. महात्मा ज्योतिबा फुले यांनी हंटर शिक्षण आयोगा शिकारी आयोग सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची केली होती. 108 त्यांनी स्वतःला इंग्रजांविरुद्ध साधताना शहीद पाहिले. 17 नोव्हेंबर 1817 त्यांनी वाकडेवाडी येथे त्यांची समाज बांधली. उत्तर 2 लहुजी वस्ताद साळवे. लहुजी वस्ताद साळवे यांनी आपले संपूर्णपणे इंग्रजांविरुद्ध लिहिलेले पाहिले आणि त्यांची समाधी वाकडेवाडी येथे बांधली.
109 त्यांना अमेरिकन सैनिक असोसिएशनची वृत्ती होती. उत्तर 3 विठ्ठल रामजी तंत्रज्ञान. डॉक्टर विठ्ठल रामजी प्रेरणा यांना अमेरिकन असोसिएशनची शिष्यवृत्ती होती. 110 भारतातील सदस्य व वसतिगृहांचे जनक कोण होत? उत्तर 2 राजर्षी शाहू महाराज. राजर्षी शाहू महाराज यांना भारतातील वसतिगृहांचे सदस्य आणि सदस्य होतात कारण त्यांनी प्रथम संकल्पना लागू केली. 111 भारतातील पहिली महिला मुख्यापिका कोणती? उत्तर 3 सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि मुख्यापिका एकत्र. 112 मुंबई संघाची स्थापना कोणी केली? उत्तर 1 नारायण लोखंडे. नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईत बॉम्ब हँड्स असोसिएशन मुंबई विरोधे संघची स्थापना केली. 13 प्रार्थना समाज ही महाराष्ट्रातील पहिली संघटित समाज चळवळ. या चळवळीतील अगदी 3 विषय तरखडकर बंधू, 2 बावडा व आत्माराम आणि तिसरे बंधू दादू कोण होते? उत्तर 3 भास्कर. प्रार्थना समाज श्रेष्ठ दादोबा पांडुरंग तरखडकर, आत्माराम पांडुरंग तरखडकर आणि भास्कर पांडुरंग तरखडकर या 3 बंधूंचे योगदान होते. 114 मूळ महाराष्ट्रातील समाज प्रबोधन चळवळ उदयास आली. उत्तर 4 अ, ब, क, ड. पश्चिम संस्कृतीचा प्रभाव, पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव, ख्रिस्ती श्वानांचे आणि वैज्ञानिक भौतिक आणि या सर्व कारणांचा समावेश असलेल्या समूहाचा समाज प्रबोधन चळवळ उदयास आली. 115 श्रीपती शेषाद्री प्रकरण ज्या समाजसुधारकाशी संबंधित होते त्याचे नाव ओळखा. उत्तर 2 बाळशास्त्री जांभेकर. श्रीपती शेषाद्री प्रकरण बाळशास्त्री जांभेकर यांच्याशी संबंधित होते ज्यात त्यांनी धर्मांतरित हिंदू धर्मात विद्यार्थी वकिली केली. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चूक. उत्तर 3 वरील सदस्याचाही. स्पष्टीकरण शिवराम जानबा कांबळे यांच्यावर दोन्ही जी.बी. वलंगकर आणि ज्योतिबा फुले. 118 अस्पृश्यांना सत्ताधारी व पोलिसांत नोकराखेतावता म्हणून सासवडच्या नीतीत कोणीही केली? उत्तर 1 फक्त. स्पष्टीकरण शिवराम जानबा कांबळे यांनी सासवडच्या बैठकीत अस्पृश्यांसाठी सैन्य आणि पोलिसात नोकऱ्यांची मागणी केली. 119 पुढीलपैकी कोणती गोष्ट मूर्ती चंदावरकर न्यायाशी संबंधित नाही? उत्तर 4 वरील एकही नाही. स्पष्टीकरण सूचीबद्ध केलेली सर्व विधाने न्यायमूर्ती चंदावरकरांशी संबंधित आहेत. ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते. त्यांनी प्रार्थना समाजाचे आधुनिकीकरण केले आणि न्यायमूर्ती एम.जी. रानडे यांच्या मृत्यूनंतर त्यांनी राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे नेतृत्व स्वीकारले. 120 सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणत्या नावाची सामाजिक संस्था केली? उत्तर 1 स्त्री विचारवती. स्पष्टीकरण सरस्वतीबाई जोशी यांनी पुण्यात स्त्री विचारवती ही सामाजिक संस्था स्थापन केली. 121 कोणत्या सामाजिक कार्य हिंदू लेडी या टोपण नावाने लिहाव्याच्या? उत्तर 2 डॉक्टर रखमाबाई. स्पष्टीकरण डॉक्टर रुखमाबाईंनी हिंदू लेडी हे उपनाम वापरले. 122 भांडवलशाही युगाचा अग्रगण्य ओळखले जाणारे आणि दूत आर्थिक राष्ट्रवादाचा पाया घेणारे महाराष्ट्रातील खालीलपैकी विचारवंत कोण? उत्तर 3 रामकृष्ण विश्वनाथ. स्पष्टीकरण रामकृष्ण विश्वनाथ हे भांडवलशाही युगाचे अग्रदूत आणि महाराष्ट्रात आर्थिक राष्ट्रवादाचे संस्थापक म्हणून ओळखले जातात. 123 ब्राह्मणेतर चारित्र्यांपैकी कोणते देशाचे युद्ध पुस्तक लिहिले आहे? उत्तर 2 ब आणि ड. स्पष्टीकरण केशवराव जेधे आणि दिनकरराव जवळकर यांना देशाचे शत्रू हे पुस्तक लिहिल्याबद्दल न्यायालयाने शिक्षा सुनावली. 124 1848 मध्ये ही सभा अस्तित्वात होती. डॉक्टर भाऊ दाजी लाड विश्वनाथ मंडलिक व गोविंद माडगावकर यांनी याला नावारूपाला आणण्यासाठी खूप कार्य केले. न्यायमूर्ती रानडेंनी या स्पष्टीकरणात्मक लेख वाचले. ही सभा कोणती ते ओळखा. उत्तर 2 ज्ञानप्रसारक सभा. स्पष्टीकरण ज्ञानप्रसारक सभा 1848 मध्ये स्थापन झाली आणि डॉक्टर भाऊ दाजी लाड विश्वनाथ मंडलिक आणि गोविंद माडगावकर यांसारख्या प्रमुख व्यक्तींनी ती प्रसिद्ध करण्यासाठी काम केले. न्यायमूर्ती रानडे यांनी तिच्या बैठकींमध्ये शोधनिबंधही वाचले. 125 डेक्कन रयत समाज ही संस्था कोणाची? उत्तर 1 अ, ब आणि क. स्पष्टीकरण अण्णासाहेब लाठे, वालचंद कोठारी आणि मुकुंदराज पाटील यांच्या पुढाकाराने डेक्कन रयत समाजची स्थापना झाली.
126 परमहंस बाहेरची पुढीलपैकी कोणती उद्दिष्टे होती? उत्तर 1 अ, ब आणि क. स्पष्टीकरण परमहंस सभेचे उद्दिष्ट जातीव्यवस्था नष्ट करणे, स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन देणे हे होते. त्यात मूर्तीपूजेला प्रोत्साहन दिले गेले नाही. 127 पुढीलपैकी कोणते वाङ्मय प्रार्थना समाजाशी संबंधित आहे? उत्तर 3 प्रार्थना संगीत. स्पष्टीकरण सुबोध संगीत, सुबोध पत्रिका आणि प्रार्थना समाजाचा इतिहास हे सर्व प्रार्थना समाजाशी संबंधित साहित्य आहेत. 128 परमहंस सभा आयोजित होती. उत्तर 1 सुबोध संगीत. स्पष्टीकरण 1 सुबोध पत्रिका हे प्रार्थना समाजाने प्रकाशित केलेले मासिक होते. 2 प्रार्थना संगीत आणि प्रार्थना समाजाचा इतिहास, प्रार्थना समाजाचा इतिहास हे देखील समाजाशी संबंधित होते. आणि 3 सुबोध संगीत हे प्रार्थना समाजाचे प्रकाशन नव्हते. 128 महाराष्ट्रात परमहंस सभेची स्थापना झाली. खालीलपैकी कोणते याबद्दल खरे नाही? उत्तर 3 ख्रिश्चन समाजाचा तिच्यावर प्रभाव. स्पष्टीकरण 1 परमहंस सभेचा असा विश्वास होता की सर्व लोकांमध्ये कोणताही भेदभाव नसावा आणि ती एक गुप्त समाज होती. 2 सदस्यांची नावे लीक होताच ते विसर्जित करण्यात आले. आणि 3 परमहंस सभेवर ख्रिश्चन समुदायाचा प्रभाव होता म्हणून ती प्रभावित झाली नाही हे विधान चुकीचे आहे. 129 पाणी पुरवठ्यासाठी धरणे बांधणे, शेतीचे आधुनिकीकरण करणे, शुद्ध जातीच्या प्राण्यांचे प्रजनन, फलोत्पादन आणि वनसंवर्धन यासारख्या दूरदर्शी संकल्पना प्रथम मांडल्या गेल्या. उत्तर 2 महात्मा ज्योतिबा फुले. स्पष्टीकरण महात्मा ज्योतिराव फुले यांनी कृषी आणि सामाजिक विकासासाठी हे प्रगतिशील विचार मांडले. 130 संपूर्ण पृथ्वी देवाची आहे हा नारा कोणी दिला? उत्तर 1 विनोबा भावे. स्पष्टीकरण हे घोषवाक्य विनोबा भावे आणि बुदान चळवळीशी संबंधित आहे. 131 ब्रिटिश लोकांच्या सद्गुणांचे अनुकरण करा पण त्यांचे आंधळेपणाने अनुकरण करू नका असे कोणी म्हटले? उत्तर 3 गो ग आगरकर. स्पष्टीकरण गोपाळ गणेश आगरकर यांनी स्वतःची टीकात्मक विचारसरणी आणि सांस्कृतिक ओळख टिकवून ठेवताना ब्रिटिश राजवटीचे चांगले पैलू स्वीकारण्याचा पुरस्कार केला. 132 ज्याप्रमाणे आईला भेटण्यासाठी किंवा वडिलांना खुश करण्यासाठी मध्यस्थांची आवश्यकता नसते, आंबेडकरांनी आज्ञाला कोणता ग्रंथ त्यांच्या शांततेने प्रसिद्ध केली? उत्तर 4 बुद्ध आणि त्याचा धम्म. स्पष्टीकरण द बुद्ध आणि त्यांचा धम्म, बुद्ध आणि त्याचा धम्म हे पुस्तक डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी मार्च 1956 मध्ये, त्याच वर्षी डिसेंबरमध्ये त्यांच्या मृत्यूच्या काही काळापूर्वी आणि 1957 मध्ये मरणोत्तर प्रकाशित केले. 135 समोरच्या शिक्षणासंबंधी गोपाळ गणेश आगर पाहणे काय मत होते? उत्तर 3 मुलींनी मॅट्रिकच्या परीक्षेस आवश्यक असलेले सर्व विषय शिकावेत. स्पष्टीकरण गोपाळ गणेश आगरकर हे महिला शिक्षणाचे कट्टर समर्थक होते आणि त्यांचा असा विश्वास होता की मुलींना मॅट्रिक परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या शिक्षणाच्या समतुल्य शिक्षण मिळाले पाहिजे. 136 अस्पृश्यता निर्मूलनाचे शाहू महाराजांनी सक्रिय प्रयत्न केले. कोल्हापुरात एका व्यक्तीला सत्यसुधारक सुरू करण्याची प्रेरणा दिली, ते नेहमीच जात असते. या व्यक्तीचे नाव काय? उत्तर 2 गंगाराम कांबळे. स्पष्टीकरण छत्रपती शाहू महाराजांनी प्रचलित जातीभेदाला आव्हान देत गंगाराम कांबळे यांनी कोल्हापुरात सर्व जातींसाठी खुले असलेले सत्यशोधक हॉटेल उघडण्यास प्रोत्साहित केले. 137 गोलमेज विधानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य समाजाला संबोधावे असे म्हटले होते. उत्तर 3 प्रोटेस्ट हिंदू. स्पष्टीकरण गोलमेज परिषदांदरम्यान डॉक्टर B.R.
आंबेडकरांनी अस्पृश्य समुदायाला प्रोटेस्टंट हिंदू किंवा जातीच्या हिंदूंपासून वेगळा अल्पसंख्याक गट म्हणून ओळखले जावे अशी वकिली केली. 138 1920 मध्ये अखिल भारतीय अस्मिता निवारण परिषद बैठक संपन्न झाली होती. उत्तर 3 नागपूर. स्पष्टीकरण 1920 ची अखिल भारतीय अस्पृश्यता विरोधी परिषद नागपूर येथे भरली होती. 139 पुढील वाक्यात वर्णन केलेले समाज सुधारकाचे नाव ओळखले. उत्तर 1 नौरोजी फर्दुनजी. स्पष्टीकरण नौरोजी फुर्दुनजी हे 1840 मध्ये एल्फिन्स्टन संस्थेत नियुक्त झालेले पहिले भारतीय शिक्षक होते. त्यांनी 1851 मध्ये पारशी धार्मिक सुधारणांसाठी राहनुमाई मजदयस्नान सभेची सहज स्थापना केली आणि बॉम्बे असोसिएशनचे संस्थापक होते. 140 भावार्थ रामायण या ग्रंथाची रचना कोणी केली? उत्तर 4 एकनाथ. स्पष्टीकरण भावार्थ रामायण संत एकनाथांनी रचले होते. 141 बालविधवांचे मुंडन या कुप्रथेस म्हटले जाई. उत्तर 2 केशवपन. स्पष्टीकरण बालविधवांचे मुंडन करण्याची डोके मुंडण्याची पद्धत केशवपन म्हणून ओळखली जात असे. 142 महात्मा गांधीचे गुरु म्हणून कोणती व्यक्ती ओळखली जाते? उत्तर 2 गोपाळकृष्ण गोखले. स्पष्टीकरण गोपाळकृष्ण गोखले यांना महात्मा गांधींचे राजकीय गुरु मानले जाते. 143 बाबा आमटे पहा संपूर्ण नाव कोणते? उत्तर 1 मुरलीधर देवीदास आमटे. स्पष्टीकरण बाबा आमटे यांचे पूर्ण नाव मुरलीधर देवीदास आमटे होते. 144 फुलेंचे शेजारी त्यांनी त्यांना जाब भाग पाडले. उत्तर 1 गफ्फार बेग मुन्शी. स्पष्टीकरण ज्योतिराव फुले यांचे शेजारी गफ्फार बेग मुन्शी आणि आणखी एका ख्रिश्चन मित्राने त्यांना शाळेत जाण्यास भाग पाडले. 145 असे 1912 पर्यंत अस्पृश्यसाठी 23 शाळा उघडल्या आणि काही मोजके महाराष्ट्र. उत्तर 3 विठ्ठलराव शिंदे. स्पष्टीकरण विठ्ठल रामजी शिंदे हे एक प्रमुख समाजसुधारक होते ज्यांनी 1912 पर्यंत अस्पृश्यांसाठी 23 शाळा स्थापन केल्या. 146 रत्नाकर मतकरी यांनी हुंडाबळी विषयावर कोणते भूमिका? उत्तर 4 अग्निदिव्य. स्पष्टीकरण हुंड्यामुळे होणाऱ्या मृत्यूच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करणारे अग्निदिव्य हे नाटक रत्नाकर मतकरी यांनी लिहिले आहे. 147 विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी कृष्णींच्या अपप्रचारांची उत्तरे हे वृत्तपत्र सुरू केले. उत्तर 4 वर्तमानदीपिका. स्पष्टीकरण विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी ख्रिश्चन मिशनरी प्रचाराचा प्रतिकार करण्यासाठी वर्तमानदीपिका हे वृत्तपत्र सुरू केले. 148 परमहंस बाहेरच्या अहमदनगरचे सभासद कोण होते? उत्तर 2 कासमभाई महमदजी धालवाणी. स्पष्टीकरण कासमभाई महमदजी धालवानी हे परमहंस सभेच्या अहमदनगर शाखेचे सदस्य होते. 149 उत्तरोत्तर मुंबईतून प्रथम प्रकाशित होणार नवीन मराठी दैनिक होय. उत्तर 3 लोकसत्ता. स्पष्टीकरण लोकसत्ता हे भारताच्या स्वातंत्र्यानंतर मुंबईतून प्रकाशित होणारे पहिले नवीन मराठी दैनिक होते. 150 पुढीलपैकी कोणत्या स्त्रीने सविनय कायदेभंग चळवळी मुंबईतील एका सत्तेगी गटाचे नेतृत्व आपल्या कारावास भोगला होता? उत्तर 3 अवंतिकाबाई गोखले. स्पष्टीकरण अवंतिकाबाई गोखले या मुंबईतील सविनय कायदेभंग चळवळीतील एक उल्लेखनीय महिला नेत्या होत्या ज्यांना त्यांच्या सहभागासाठी तुरुंगवास भोगावा लागला होता. 151 पुढील वाक्य खाली कोणाचे वर्णन केले आहे? उत्तर 3 ज्योतिबा फुले. स्पष्टीकरण हे वर्णन ज्योतिबा फुले यांचे आहे ज्यांनी स्कॉटिश मिशन स्कूलमध्ये समानतेचे तत्व शिकले. ख्रिश्चन मिशनऱ्यांमुळे शिक्षण आणि सामाजिक सुधारणांना महत्त्व आले. विधवा पुनर्विवाहाचे समर्थन केले आणि स्त्रीभ्रूण हत्येला विरोध केला. 152 चळवळ आद्यजनक नारायण मेघाजी लोखंडे यांना रावबहादूर पदवी देण्यात आली. उत्तर 1 1895. स्पष्टीकरण भारतातील कामगार चळवळीचे प्रणेते नारायण मेघाजी लोखंडे यांना 1895 मध्ये राव बहादूर ही पदवी देण्यात आली. 153 पंडिता रमाबाईंना कॅन्सर हिंद किताब का देण्यात आला? उत्तर 2 त्यांच्या स्त्री शिक्षण कार्याचा गौरव करण्यासाठी. स्पष्टीकरण महिला शिक्षण आणि कल्याण क्षेत्रातील त्यांच्या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल पंडिता रमाबाईंना कैसर हिंद पदक देण्यात आले. या प्रतिसादामध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात. अचूकतेसाठी पुन्हा तपासा. उत्तर
1. शिवराम जानबा कांबळे. स्पष्टीकरण. शिवराम जानबा कांबळे यांनी देवदासी प्रथेवर बंदी घालण्यासाठी विठ्ठल रामजी शिंदे यांच्यासोबत काम केले. 155. अंधांसाठी पहिली शाळा. उत्तर 2. पंडिता रमाबाई. स्पष्टीकरण. पंडिता रमाबाईंनी अंधांसाठी पहिली शाळा बटमी सदन सुरू केली. 156. सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते. उत्तर 2. नारायणराव कहालक. स्पष्टीकरण. नारायणराव कहालक हे सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक होते. 157. आर्य बांधव समाजस्थान. उत्तर 2. नागपूर. स्पष्टीकरण. आर्य बांधव समाज नागपूर येथे होता. 158. सुखदायी राज्य प्रकरण निबंधचे लेखक. उत्तर 2. विष्णुबुवा ब्रह्मचारी. स्पष्टीकरण. सुखदायी राज्य प्रकरण निबंध ही पुस्तिका विष्णुबाबा ब्रह्मचारी यांनी लिहिली होती. 159. शाहू महाराजांची प्रभावशाली संघटना. उत्तर 1. आर्य समाज. स्पष्टीकरण. आर्य समाज ही धार्मिक सुधारणा संघटना होती ज्याचा शाहू महाराजांवर सर्वात जास्त प्रभाव होता. 160. अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबऱ्या. उत्तर 2. बारी. स्पष्टीकरण. बारी ही एक कादंबरी आहे जी अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली नाही. त्यांच्या इतर कादंबऱ्यांमध्ये चित्रा, वैर आणि रंगगंगा यांचा समावेश आहे. 161. ब्रह्मचारी आणि मिशनरी यांच्यातील वादविवाद. उत्तर 2. समुद्रकिनारीचा विरोध. स्पष्टीकरण. विष्णुबाबा ब्रह्मचारी आणि मिशनऱ्यांमधील वादविवाद समुद्रकिनारीच वादविवाद या पुस्तकात आढळतो. 162. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचे अनुयायी. उत्तर 3. मो. क. गांधी. स्पष्टीकरण. एम. के. गांधी हे कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचे अनुयायी होते. 163. धोंडो केशव कर्वे यांचा सन्मान. उत्तर 4. अ. ब. क. ड. स्पष्टीकरण. सूचीबद्ध सर्व सन्मान भारतरत्न, पद्मविभूषण, डी.लिट आणि एल.एल.डी. महर्षी धोंडो केशव कर्वे यांना देण्यात आला. 164. कोल्हापूर प्रजा परिषदेची स्थापना. उत्तर 1. माधवराव बागल आणि रत्नाप्पा कुंभार. स्पष्टीकरण. कोल्हापूर प्रजा परिषदेची स्थापना माधवराव बागल आणि रत्नप्पा कुंभार यांच्या प्रयत्नातून झाली. 165. नियतकालिकांचे संस्थापक. उत्तर 4. साने गुरुजी. स्पष्टीकरण. साने गुरुजींनी विद्यार्थी काँग्रेस आणि साधना ही नियतकालिके सुरू केली. उत्तर 2. अखिल भारतीय महिला परिषद. स्पष्टीकरण. 1904 मध्ये रमाबाई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत अखिल भारतीय महिला परिषद आयोजित करण्यात आली होती. 167. भारूडचा जनक. उत्तर 3. संत एकनाथ. स्पष्टीकरण. संत एकनाथांनी भारूड या नावाने ओळखला जाणारा साहित्य प्रकार लोकप्रिय केला. 168. महात्मा फुले यांचे लेखन. उत्तर 4. ज्योतिनिबंध. स्पष्टीकरण. ज्योतिनिबंध हा महात्मा फुले यांनी लिहिलेला ग्रंथ नाही. त्यांच्या इतर लेखनात सार्वजनिक सत्यधर्म, गुलामगिरी आणि छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा यांचा समावेश होतो. 169. आर्ट ऑफ लिव्हिंग चे संस्थापक. उत्तर 1. श्री श्री रविशंकर. स्पष्टीकरण. श्री श्री रविशंकर हे आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेचे संस्थापक आहेत. 170. दक्षिण भारतातील वैकोम सत्याग्रह. उत्तर 1. मंदिर प्रवेश. स्पष्टीकरण. दक्षिण भारतातील वैकोम सत्याग्रह चळवळ मंदिर प्रवेश अधिकारांशी संबंधित होती. 171. कोल्हापुरात जातीविरोधी कार्य. उत्तर 3. राजर्षी शाहू महाराज. स्पष्टीकरण. राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात जातीभेद निर्मूलनासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले. 172. धाराशिव जिल्ह्यातील तेर. उत्तर 2. संत गोरोबा काका. स्पष्टीकरण. धाराशिव जिल्ह्यातील तेर हे संत गोरोबा काकांशी संबंधित ठिकाण आहे. 173. जैन मुनी शांतसागर समाधी. उत्तर 1. कुंतलगिरी. स्पष्टीकरण. जैन मुनी शांतसागर यांची समाधी धाराशिव जिल्ह्यातील कुंतलगिरी येथे आहे. 174. सिंधुताई सपकाळ यांच्या सहयोगी संस्था. उत्तर 3. मुक्ती सदन, केडगावा, पुणे. स्पष्टीकरण. मुक्ती सदन, केडगाव, पुणे ही अनाथांची आई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळशी संबंधित संस्थांपैकी एक नाही. 175. देवदासी प्रथेविरुद्ध परिषद. उत्तर 1. व्ही. रा. शिंदे. स्पष्टीकरण. व्ही. आर. शिंदे यांनी मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध एक परिषद बोलावली. 176. आर्य महिला समाज संस्थापक. उत्तर 1. ताराबाई तंत्रज्ञान. स्पष्टीकरण. ताराबाई शिंदे यांनी महिला सुधारणेसाठी आर्य महिला समाजाची स्थापना केली.
एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात. अचूकतेसाठी पुन्हा तपासा. उत्तर 3 पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाई यांनी गिरगाव, मुंबई येथे शारदा सदनची स्थापना केली. 178 जोड्या लावा. उत्तर 3 3 IIV 2 1 अकेंद्रीय समाज कल्याण मंडळाची स्थापना 3 1953 2 ब सर दोराबजी टाटा ग्रॅज्युएट स्कूल ऑफ सोशल वर्क TISS 1936 3 क सत्यशोधक समाजाची स्थापना IV 1873 आणि 4 ड ब्राह्मो समाजाची स्थापना 2 1828 179 इस 1910 महर्षी कर्वेनी निष्काम कर्मठ या प्रकरणात स्थापना केली. उत्तर 1 निष्काम कर्मठ. 180 गांधींपूर्वी स्वदेशाचा पुरस्कार. उत्तर 1 अ आणि बब. महात्मा गांधी पूर्वी 40 ते 50 वर्षाअगोदर स्वदेशाचा पुरस्कार करणारे गणेश वासुदेव जोशी आणि वासुदेव बलवंत फडके हे होते. 181 न्यायमूर्ती महादेव गोविंद रांडे. उत्तर 4 अ ब क. न्यायमूर्ती महादेव गोविंदडे हे केवळ समाजसुधारक संस्था तर ते इतिहासकार, सत्य आणि शिक्षण देखील होते. 182 अण्णाभाऊ साठे यांच्या खरे काय? उत्तर 1 अ ब क. अण्णाभाऊ साठेंच्या खालील गोष्टी खऱ्या आहेत. 1 त्यांनी बावटा कलापथक लाल केले. 2 त्यांनी पारंपरिक तमाशाला आधुनिक लोकनाट्याचे रूप दिले. 3 फकीरा कादंबरीत आदर्श व स्वप्नरंजन यांनी वास्तव मांडले. आणि 4 माझा अमेरिका प्रवास हे त्यांचे प्रवासवर्णन नाही. 183 ते लहुजींचे शिष्य होते. उत्तर 1 ज्योतिबा फुल. ज्योतिबा फुले हे लहुजींचे शिष्य होते ज्यांना लहुजींना त्यांचा अभिमान होता. त्यांनी लहुजी मल्लविद्या, तलवार चालवणे, दाट्टापट्टा, बंदूक चालवणे हे शिकले आणि त्यांचे कलन सामाजिकांकडून होते. 184 लहानपणापासून तो शस्त्रास्त्रांचा खेळ खेळत असतो. उत्तर 2 यशवंत फुल. यशवंत फुलेपासून शस्त्रास्त्रे वापरत असतात त्यांना हे लहानपणाचे कारण असते. ते कमी हवेत शस्त्रास्त्र वापरण्यात आणि अतिशय मोठ्या डोंगर चढत असतात. त्यांचा पुरंदरचा किल्ला पाहायला असतो. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात. अचूकतेसाठी पुन्हा तपासा. उत्तर 1 आचार्य विनोबा भावे. आचार्य विनोबा भावे. पवनार येथील परमधाम आश्रमाची स्थापना आचार्य विनोबा भावे यांनी केली. 187 शाहू महाराज आणि नवे शंकराचार्य. उत्तर
3 सदाशिवराव बेनाडीकर. सदाशिवराव बेनाडीकर. शाहू महाराजांनी सदाशिवराव बेनाडीकर यांची नवीन शंकराचार्य म्हणून नियुक्ती केली. 188 सत्यशोधक समाज शाखा कोल्हापूर. उत्तर 1 भास्करराव जाधव. भास्करराव जाधव. 1911 मध्ये शाहू महाराजांनी कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन करून भास्करराव जाधव यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली. 189 बालविवाह आणि सक्तीच्या विधवात्वावरील लेख. उत्तर 1 बेहरामजी मलबारी. बेहरामजी मलबारी. बेहरामजी मलबारी यांनी बालविवाह आणि सक्तीचे विधवात्व या विषयांवर लेख लिहिले. 190 जोड्या जुळवा. उत्तर 1 IVE 2 MG रानडे. निफाड. चतुर्थ GG आगरकर. जमखंडी. तिसरा VR शिंदे. तेंबू. द्वितीय आणि GH देशमुख. पुणे. पहिला. 191 शाहू महाराजांकडून वृत्तपत्रांना आर्थिक मदत. उत्तर 4 अ ब क ड अ ब क ड. शाहू महाराजांनी विजय मराठा, तरुण मराठा, कैवारी आणि तेज या सर्व वृत्तपत्रांना आर्थिक मदत केली. 192 स्त्री शिक्षणाची दिशा हा लेख. उत्तर 1 केसरी. केसरी. स्त्री शिक्षणाची दिशा. स्त्री शिक्षणाची दिशा हा महिला शिक्षणावरील लेख केसरी या वृत्तपत्रात प्रकाशित झाला होता. 193 शारदा सदनाचे पहिले विद्यार्थी. उत्तर 2 आनंदीबाई उर्फ बाया कर्वे. आनंदीबाई उर्फ बाया कर्वे. आनंदीबाई उर्फ बाया कर्वे या शारदा सदनाच्या पहिल्या विद्यार्थ्यांपैकी एक होत्या. 194 अण्णा हजारे यांचे पूर्ण नाव. उत्तर 2 किसन बाबूराव हजारे. किसन बाबूराव हजारे. ज्येष्ठ समाजसेवक श्री अण्णा हजारे यांचे पूर्ण नाव किसन बाबूराव हजारे आहे. 195 संत जनाबाईंची समाधी. उत्तर 3 गंगाखेड. गंगाखेड. संत जनाबाईंची समाधी गंगाखेड येथे आहे. 196 पायरी 1 दादाभाई नौरोजींनी ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना. दादाभाई नौरोजींनी 1866 मध्ये लंडन येथे ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली होती. पायरी 2 मुंबईची स्थापना. 1869 मध्ये तिची मुंबई कंपनी स्थापन करण्यात आली. पायरी 3 मुंबईचे अध्यक्ष. मुंबईचे अध्यक्ष 2 भाऊ दाजी लाड हे होते. 198 नाशिकच्या उदोजी स्टुडंट्स हॉस्टेलची पायाभरणी. पायरी 1 पायाभरणीची तारीख. 15 एप्रिल 1920 रोजी नाशिकच्या उदोजी स्टुडंट्स हॉस्टेलची पायाभरणी करण्यात आली. पायरी 2 पायाभरणी करणारे समाजसुधारक. ही पायाभरणी 3 शाहू महाराज यांनी केली. 199 मागासवर्गीय समाज विकासासाठी ब्रीदवाक्य. पायरी 1 ब्रीदवाक्याचे स्वरूप. मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे ब्रीदवाक्य होते. पायरी 2 संबंधित. हे ब्रीदवाक्य 1 साहित्यिकी सभा या बहुष्कृत संबंधित आहे. 200 बालिकांची शाळा चालवण्यासाठी. पायरी 1 फुले यांना आमदार करणारे. महात्मा ज्योतिबा फुले यांना मुलांची शाळा चालवणाऱ्या अनेक व्यक्तींनी स्वतःला जन्म दिला होता. पायरी 2 योग्य पर्याय. योग्य पर्याय 4 सर्वांसोबत आहे, ज्यात सखाराम यशवंत परांजपे, सदाशिव गोविंद हाटे, सदाशिव बल्लाळ गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर, विष्णुपंत थत्ते, केशवराम भवाळकर, देवराव ठोसर आणि E.C. जोन्स समावेश आहे. 201 लोकनिंदा सहन करून सेवा. पायरी 1 समाजसुधारक कार्य. लोकनिंदा सहन करून आंधळे, पांगळे आणि महारोगांना मलमपट्टी आणि औषधपाणी सेवा एका सुधारकाने केली. पायरी 2 समाजसुधारकाचे नाव. त्या समाजसुधारकाचे नाव 3 बाळ गंगाधर टिळक. पर्याय अपूर्ण. जो पर्याय उपलब्ध आहे त्यानुसार हा पर्याय योग्य आहे. उत्तर 4 सर्वांसह. महात्मा ज्योतिबा फुले यांनी राजकारणी मुलीसाठी शाळा सुरू केली. या कार्यात त्यांना अनेक सुधारणांचे लाभले.
सखाराम यशवंत परांजपे, सदाशिव गोविंद हाटे, सदाशिव बल्लाळ गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर, विष्णुपंत थत्ते, केशव शिवराम भकर, देवराव ठोसर आणि सौ ई. सी. जोन्स यांनी त्यांना मदत केली. त्यामुळे अ, ब, क आणि कड सर्व व्यक्तींनी नमूद केले होते हे विधान आहे. 201. लोकनिंदा सहन करून आंधळ्या पांगळ्यांना आणि महारोगांना मलमपट्टी आणि औषधपाणी सेवा सुधारित केली. उत्तर 4. लोकहितवादी गोपाल हरी देशमुख. लोकगोहितवादी हरी देशमुख लोकनिंदा सहन करून आंधळे, पांगळे आणि महारोगांना मलमपट्टी व औषधपाणी सेवा केली होती. 202. जॅक्सन खून खटल्यात कोणास फाशीची शिक्षा देण्यात आली? उत्तर 1. कृष्णाजी गोपाळ कर्वे, विनायक नारायण देशपांडे. नाशिकचे सोने एम जॅक्सन यांच्याबद्दल अनंत कान्हेरे यांना मुख्य म्हणून फाशी देण्यात आली होती. या खटल्यात कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक देशपांडे यांना देखील नारायण फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. 203. पश्चिम बंगालप्रमाणेच खालीलपैकी कोणत्या राज्याने देशामधील ज्यू समुदायाला अल्पसंख्याकाचा दर्जा दिला? उत्तर 2. महाराष्ट्र. पश्चिम बंगालपाठोपाठ महाराष्ट्र राज्याने देखील ज्यू समुदायाला अल्पसंख्याकाचा दर्जा दिला. 204. संत गाडगेबाबा यांनी पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा बांधली. 206. हिमालयाची सावली हे कानेटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर आहे? उत्तर 4. महर्षी कर्वे. स्पष्टीकरण. हिमाची सावली हे नाटक महर्षी कर्वे यांच्या जीवनावर आधारित आहे. 207. 205. पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा कोणी बांधली? 205. पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा कोणी बांधली? उत्तर 3. संत गाडगेबाबा. स्पष्टीकरण. संत गाडगेबाबा यांनी पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा बांधली. 206. हिमालयाची सावली हे कानेटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर आहे? उत्तर 4. महर्षी कर्वे. स्पष्टीकरण. हिमाची सावली हे नाटक महर्षी कर्वे यांच्या जीवनावर आधारित आहे. 207. अण्णाभाऊ साठेंच्या कोणत्या कादंबरीवरचा देश निघाला नाही? उत्तर 1. अलगूज. स्पष्टीकरण. अण्णाभाऊ साठेंच्या अलगूज या कादंबरीवरचा देश निघाला नाही. फकीरा, अग्निदिव्य आणि आवडी या कादंबऱ्यांवर स्थान निघाले आहेत. 208. 1840 मुंबईत मूर्तीपूजा आणि जातीशी रचना माझ्या उद्देशाने कोणत्या धार्मिक सुधारणेला वर्णन केले आहे? उत्तर 3. परमहंस कारण. स्पष्टीकरण. 1840 मध्ये मुंबई मूर्तीपूजा आणि जाती मुस्लिम रचनांच्या उद्देशाने परमहंसची स्थापना. 209. कोणत्या समाजसुधारक महाराष्ट्राचे सॉक्रेटिस ओळखले जाते? उत्तर 1. एम. जी. रांडे. स्पष्टीकरण. न्यायमूर्ती महादेव गोविंद रांडे यांना महाराष्ट्राचे सॉक्रेटिस ओळखले जाते. 210. खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने शोषण केले आहे? (208) 1840 मध्ये मुंबईत मूर्तीपूजा आणि जाती उदशी लढा माझ्यासाठी खालीलपैकी कोणत्या धार्मिक सुधारणेला बडबड? उत्तर 3. परमहंस वार. 209. कोणत्या समाजसुधारक महाराष्ट्राचे सॉक्रेटिस ओळखले जाते? उत्तर 1. एम. जी. रांडे. 210. खालील कोणत्या समाजसुधारक शोषणातून आणि समाजाने नंतर उपेक्षित महिलांची काळजी घेणारी सेवा सुरू केली आणि त्यांना शिक्षण आणि कल्याणकारी सेवा पुरविल्या? उत्तर 2. बहरामजी मलबारी. 211. त्यांनी स्वदेशी चळवळीचा श्री गणेशा करून खादीचा पोशाख फायदा सन 1877 मध्ये दिल्ली दरबारात हजेरी लावली. उत्तर 1. गणेश वासुदेव जोशी. 212. 207. अण्णाभाऊ साठेच्या कोणत्या कादंबरीवर चित्रपट निघालेला नाही? आन्सर 3. अग्निदिव्य.
207 अण्णाभाऊ साठेंच्या कोणत्या कादंबरीवरचा देश निघाला नाही? उत्तर 3 अग्निदिव्य. 208 1840 मध्ये मुंबईत मूर्तिपूजा आणि एमपीएससी गट ब क संयुक्त पूर्व 23. उत्तर 4 सर्वांसह. स्वयंसेवकपती बापट यांनी गोवा मुक्तीसंग्राम, हैदराबाद मुक्तीसंग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि महाराष्ट्र मैसूर सीमा आंदोलन या सर्व सेना आंदोलनांमध्ये सहभागी होता. 213 नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही व्यक्ती कार्यकारी अधिकारी करत असताना खालील त्यांचे प्रामाणिक मत होते? एमपीएससी गट ब क संयुक्त पूर्व 23. उत्तर 4 ब क आणि ड. बॉम्बे मिल हॅले असोसिएशन ही नारायणजी महानायक रघु गेबाबाजी सुरजी विठ्ठलराव कोरगावकर कृष्णाजी केळुसकर रामचंद्र विकास आणि पवार या व्यक्तींचे उमेदवार होते. कवच दर 1 गणेश वासुदेव जोशी 2 सीताराम हरी चिपळूणकर यांना मलमपट्टी का केली? 3 न्या केटी. तेलंग 4 फुले. उत्तर 4 फुले. मलफ्लू यांनी गणेश वासुदेव जोशी आणि सीताराम हरी चिपळूणकर यांना पट्टी केली. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा